नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी हा व्हिडिओ जो बनवतोय, व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे कुणाचंही नाव बदनाम करण्याचं किंवा कुठल्या कंपनीला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो. ही जी तुम्हाला मागे दिसते ही 1 टनाची मुरगाची बॅग आहे मित्रांनो. आता मला सांगा की अमेरिका, इराण आणि इस्रायलचं युद्ध तिकडे चालू आहे. तिकडून त्या देशातनं ही बॅगा बनवण्यासाठी असं काय रॉ मटेरियल येत असेल हो मित्रांनो. ही जी बॅग आहे ही 1 टनाची. मी हे मुद्दाम या कंपनीचं नाव दाखवत नाही किंवा कोणत्याच कंपनीला ह्या कंपनीला म्हणून अपवाद सोडा तुम्ही. प्रत्येक कंपनीनं तेच केलंय की जी बॅग मार्केटमध्ये 1 टनाची ₹450 मिळत होती, ती बॅग आता 560 ते 570 रुपये त्याची किंमत केली आहे. जी 5 टनाची बॅग मित्रांनो ₹1700 मुरगाची मिळत होती, ती बॅगची किंमत आता ₹2500 झाली आहे. आणि जे कल्चर जे आतलं जे इनर असतं ते ₹100 जे मिळत होतं 1 टनाचं, त्याचं 150-180 पर्यंत किंमत सांगायला मित्रांनो. मला सांगा, युद्धाच्या नावाखाली शेतकऱ्याची किती पिळवणूक करायची? शेतकरी किती हातबल आहे मला सांगा. शेतकऱ्याचं काय विकायचं म्हणलं की त्याच्या भावाला अजिबात भाव येत नाही. त्यानं काय विकायचं म्हणलं त्याला अजिबात भाव नाही. आणि त्यानं कोणतीही विकत वस्तू घ्यायची म्हणलं की त्याला वाढवून किंमत सांगितली जाते. कोणत्याही गोष्टीच्या नावाखाली जर तुम्ही अशी शेतकऱ्याची पिळवणूक करत असाल तर ह्याला काय मतलब आहे मला सांगा. आज अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्या नावाखाली तुम्ही शेतकऱ्यांना हे लुटण्याचं काम चालू आहे. कोणत्याही कंपनीचं नाव घेऊन मी हा व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो. पण तुमच्याही भागामध्ये ह्या बॅगा तुम्ही विकत घेतल्या असेल, पहिल्या कितीला मिळत असेल आता कितीला मिळतात याची कमेंट करून सांगा मित्रांनो. हे सगळ्या गोष्टी सरासरी युद्धाच्या नावाखाली फसवणुकी चालू आहे. आज स्टील ₹48 मिळतं, ₹60 झालं. शेतकऱ्याला घ्यायचं म्हणलं की महाग आहे. आणि शेतकऱ्यांनी त्यांची कुठलीही गोष्ट विकायची म्हणलं तर ती जात नाही. त्याचं रेट पडतात युद्धात. आणि मित्रांनो आता सांगा, आता जस्ट मला आता दरपत्रक आले मित्रांनो, ₹1 दुधाला भाव कमी झाला. का? तर अमेरिका